हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 43. उदान वायू. आपल्याला जर आत्मयात्रा करायची असेल तर आपण मूलतः पहिल्या वेळी स्वदेहामध्ये प्रवेश कसा केला हे आपण लक्षात घ्यायचे आहे. आपण सूक्ष्मातिसूक्ष्म आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश वंश आहोत. यामुळे आपण हे सूक्ष्मातिसूक्ष्म अंशात्मा आहोत. तेच आपले मूलभूत स्वरूप आहे. मागील प्रवचनांमधून आपण पाहिले की या भूतलावरील सप्तब्रह्मतत्वांमुळे चळवळ वळवळ हालचाल झाली आणि आत्मपरब्रह्माच्या अंशासभोवती येथील पंचमहातत्वांमधून कवच तयार झाले. हाच आपला मूलभूत पहिला देह आहे. यामुळे प्रतिजन्मी नव्या योनीत उत्क्रांत झालेला नवीन देह प्राप्त होत राहतो. या उत्क्रांतीमुळे येथे 84 लक्ष प्रकारच्या देहांची विविधता आहे. या योगे अंशात्मा असलेले आपण अशा या विविध प्रकारच्या देहांमधून सृष्टीलीलेची वैविध्य अवलोकन करतो. अशा प्रकारे आपण आपल्या सभोवती देह निर्माण करून धारण केलेला नाही, तर तो आपोआप उत्क्रांत होऊन तयार झाला आहे. आपल्या अंगासभोवती एखाद्याने शाल लपेटावी त्याप्रमाणे भौतिक जडसृष्टीमध्ये वास्तव्य करता यावे, या दृष्टीने आपल्याला त्यापासून अलग विलग ठेवण्यासाठी पंचमहातत्वांनी आपल्या सभोवती देह लपेटलेला आहे. यात आपण अडकलो आहोत. परंतु हा देह आपल्याला शालीप्रमाणे लपटलेला नाही, तर तो आपल्या सूक्ष्म स्वरूपासभोवती अस्पर्शित लपेटलेला गेला आहे. नारळ सुकला की तो जसा करवंटीपासून अलग विलग परंतु नारळामध्येच असतो, त्याचप्रमाणे आपण प्रतिजन्मी देह बदलला तरीही त्या देहामध्ये असूनही त्या देहापासून अस्पर्शित असतो. याचा अजून एक उपयोग म्हणजे अशा या अस्पर्शितपणामुळे आपण देहामध्ये किंचितही आसक्त न होता, प्रभावित न होता, पूर्णपणे साक्षीत्वाने, अलिप्तपणाने, त्रयस्थपणे सृष्टीलीला अनुभवू शकतो. सृष्टीचे अवलोकन करू शकतो. ब्रह्मांडाच्या केंद्रामध्ये उत्स्फूर्तपणे न भूतो न भविष्यती ओम असा महादिव्य परमध्वनी झाल्यावर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामधून सप्तब्रह्मतत्वे ब्रह्मांडाच्या बाह्यभागी पसरली गेली. यामुळे त्यामधून बाहेर परिघाच्या भागामध्ये ब्रह्मांडामध्ये सृष्टी उत्क्रांत झाली. याचा अर्थ आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम बहिर्मार्गी वस्तूमधून व्यापलेला आहे. तोच ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आत सखोल गुप्त गुह्य गुहेमध्ये विराजित असल्यामुळे त्याच्या दर्शनासाठी आपल्याला ब्रह्मांडाच्या बाह्य भागामधून त्याकडे यात्रा करावी लागते. तो तेथेच उपलब्ध आहे. तेथे गेल्यावर तेथेच आपली यात्रा संपन्न होते, कारण त्याच्या केंद्रस्थानाच्या पलीकडे काहीही नाही. ते प्रथम टोक आहे आणि ब्रह्मांडाचा परीघ दुसरे टोक आहे. तथापि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या बरोबर उलट प्रकारे अंशात्म्यासभोवती बाह्यभागी असलेल्या पंचमहातत्वांमधून अंशात्मा लपेटला गेल्यामुळे त्या सभोवती पंचमहातत्वयुक्त देह तयार झाला. त्याच्यामधून बाहेर काहीही फेकले गेलेले नाही. उलट बाहेरून त्याच्याकडे पंचमहातत्वे गेली आणि त्याला घेरून घेतले. याचा अर्थ अंशात्मा अंतस्मार्गी आहे. यामुळे त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला देहाच्या अंतस्भागी उतरून पुरे होत नाही. तेथे मन, बुद्धी, स्मृती यांचे अडथळे दूर करत त्याच्याकडे यात्रा करावी लागते. तेथे त्याच्याशी जीवाचा योग जुळवून यावा लागतो. योग जुळला की ही यात्रेची तयारी असते. यानंतर आपल्याला अंतःकरणामध्ये जेथे अंशात्मा वास्तव्य करत आहे तेथे असलेल्या गुप्त गुह्य गुहेमधून आतल्या आत आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे अंतस्मार्गाने ब्रह्मांडाच्या केंद्री यात्रा करावी लागते. आता येथे आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा समजून घ्यायचा आहे. अंशात्म्याची सद्य देह सोडायची अंतिम घडी म्हणजे देह पतन होणे.
देहाचे आयुष्य संपले की तो आपोआप कलेवर होतो. हे कोणीही थांबवू शकत नाही. अशावेळी औषात्म्याचे हे देह लपेटलेले पंचमाभूतिक कवच गळून पडू लागते. त्यावेळी औषात्मा देहाच्या बाहेर जाऊ लागतो. तथापि तो अकर्ता कृती न करणारा आहे. त्याचा तो बाहेर जाऊ शकत नाही. येथे आपल्याला उदानवायूचे कार्य समजून घ्यायचे आहे. आपल्या प्रत्येक श्वसनाचे वेळी त्या श्वसनाचे पृथक्करण होऊन 5 प्रकारे प्राण उदित होतात. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे श्वास घेतल्यावर त्यामधून औषात्मा प्राणवायू तेवढा शोषून घेतो आणि तो प्राण हृदयाकडे जातो. प्राण हृदयामधील रक्त शुद्ध करतो. तेथे त्याचा गुणधर्म बदलतो आणि तो अपान होऊन जठरामध्ये जाऊन अन्नाचे उपयोगी आणि निरुपयोगी असे 2 भागामध्ये पृथक्करण करतो. उपयुक्तमधून अस्थि, रेत, रक्त, मेद, मज्जा, मांस, शुक्र असे 7 रस निर्माण करतो आणि निरुपयोगी भाग मलमूत्रावाटे देहाचे बाहेर घेऊन जातो. व्यान 7 रस देहामध्ये सर्व भागामध्ये पुरवितो. परंतु ज्यावेळी 7 रस कमी जास्त पुरविले जातात, समान कमी तेथे जास्तीमधून घेऊन जातो, जास्त तेथून ते आपल्या देहामध्ये साठवून ठेवतो. साधारणपणे आपल्या देहाच्या नाजूक भागी हे जास्तीचे रस साठविले जातात. यानंतर उदानवायू क्रियाशील होतो. तो देहाच्या सर्व भागामधून ज्वलन झाल्यामुळे निर्माण झालेला अशुद्ध वायू आणि श्वसनामधून प्राणवायू शोषून घेतल्यावर उरलेले अन्य वायू बरोबर घेऊन देहाबाहेर जातो. या उदानवायूचे शेवटचं कार्य म्हणजे देहपतन होताना औषात्म्याचे वाहन होऊन औषात्म्याला देहाबाहेर घेऊन जाणे. आता येथे आपला मुद्दा आला, तो जाणून घ्यायचा आहे. जन्माला आल्यापासून उदानवायूला अशुद्ध वायू देहाबाहेर घेऊन जाण्याची सवय असते. तसेच आयुष्यात बहुतांशी संचित साचलेले असल्यामुळे देह कलेवर होताना जेव्हा औषात्मा देहाचा त्याग करतो त्यावेळी पुनर्जन्म घ्यायचा असल्यामुळे तो देहाबाहेर जाणाऱ्या उदानवायूला वाहन करून त्याबरोबर देह त्याग करून देहाबाहेर जातो. अशा प्रकारे प्रथम जन्म झाल्यापासून उदानवायूला देहाबाहेर जाण्याची सवय असते. उदानवायू देहामध्ये जितका तीव्र सक्रिय असेल तितका बाह्यभागी उचापती करायला अशाला जास्त हुरूप असतो. यामुळे आपला स्वभाव सतत काहीतरी कृती करायला उद्युक्त होतो. याची काही गमतीदार उदाहरणे पाहू. 1. खुर्चीवर बसलेले असले तर पाय हलवतात किंवा खाली गालिच्याच्या सतरंजी असे जे काही असेल त्यावर पाय घासत राहतात. त्यामुळे गालीच्या सतरंजी ओढली जाते, तेथे घड्या पडतात. 2. खाली बसलेले असले तर गालिच्याचे सतरंजीचे सूत ओढून चाळवत बसतात. 3. कुठेही बसलेले असताना बाजूला टेबलावर किंवा अन्य ठिकाणी हातात लागेल ती वस्तू घेऊन चाळवत बसतात. पट्टी असेल तर ती वाकवत राहतात. पुस्तक असेल तर त्याचे पाने फर फर करत उलगडत मिटत राहतात. 4. असे लोक बोलघेवडे असतात. कोणी आला की कामाचे बोलून झाल्यावर किंवा काम बाजूला ठेवून सतत एका विषयामधून दुसरा आणि मग तिसरा असे विषय काढून बोलत राहतात. अशांना मध्येच थांबून आपले कामाचे बोलून तेथून काढता पाय घ्यावा लागतो. फोनवर बोलत असल्यास काही सबब सांगून फोन आवरावा लागतो. 5. झोप लागल्यावर अंथरुणावरून दूर झाल्यावर अशांच्या पलंपोसाला घड्या पडलेल्या असतात. चुरगाळलेला असतो. पांघरून असता व्यस्त झालेले असते. एखाद वेळे गाडी सरकून तिरकी झालेली असते. झोपेत कॉटवरून खाली पडतात. 7. झोपेत बोलतात, हसतात, उठून चालू लागतात. 8. एका पोलीस इन्स्पेक्टरने तर त्यांच्या मोहल्ल्यात झालेला खून त्यांनीच केला असे तपास करताना सिद्ध केले. 9. अशांचे मन कधीही रिकामे नसते. ते सतत काहीतरी कल्पना करत असतात. 10. कोणी काही काम करत असले तर न विचारता ते त्यात स्वतःला सामील करू इच्छितात. नंतर दोन्ही बाजूने बोलणी खातात परंतु सुधारत नाहीत. 11. मोबाईलवर एका जागी स्थिर राहून बोलत नाहीत.
येरझारा घालत फेऱ्या घालत बोलतात. 12. एखादी वस्तू उचलायची झाली तर ती आपण उचलली आहे याची खात्री न करताच हात बाजूला घेतात आणि त्यामुळे ती वस्तू पडते. 13. समोर जे काम करत असतील त्यावेळी अन्य कामाचा विचार करतात. यामुळे करत असलेले काम योग्य होत नाही. 14. अशांचा स्वभाव अत्यंत अधीरा असतो. कधी एकदा करेन सांगेन अशी त्यांची मनस्थिती असते. 15. असे शंकाखोर असतात. बाहेर जाताना गॅस बंद असल्याची, पंखा बंद केल्याची, कुलूप 4-4 वेळा उघडून नीट लागल्याची खात्री करतात. पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली यामध्ये परोपकारी गंपू स्वतःच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आलेला जाता जाता, वहिनी सहस्रबुद्धे आणि मंडळीत कडवेवाल फर्स्ट क्लास आले आहेत, एवढ्या लग्नाच्या गडबडीतून मोकळा झालो की आणून टाकतो, असे सांगून जायला विसरत नाही. जणू काय दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नाच्या भानगडीत गंपू गुंतला होता. अशा कित्येक हकीकती. मला येथे सांगायचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे उदान वायूला बाहेर भटकायची सवय असते. यामुळे ज्यांना मुक्त व्हायचे आहे त्यांना उदान वायू त्यांच्यासाठी अडचणीचा होतो. उदान वायू जोपर्यंत जरुरीपेक्षा जास्त सक्रिय आहे तोपर्यंत त्यांचे मन शांत होत नाही, बुद्धी स्थिर होत नाही. संचितामुळे देह त्याग करून औषात्मा उदान वायूबरोबर देहाबाहेर जात असल्यामुळे त्या उदान वायूला हे सोपे जाते, कारण त्याला जन्मोजन्मी कायम बाह्यभागे प्रवाहित व्हायची सवय असते. परंतु ज्यावेळी संचित समाप्त होते त्यावेळी औषात्मा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे जाण्यासाठी सिद्ध होतो. हे जाणे आपल्या अंतःकरणामधील गुप्त गुह्य गुहेमधून होते, कारण जर देहाबाहेर जाणे झाले तर ते भौतिकात जाणे असते. मायेच्या आकर्षणाने उपभोगात अडकून पुन्हा जन्ममरण असे फेरे घेणे सुरू होतात. अशासाठी उदानवायू आपल्या नियंत्रणाखाली असला पाहिजे. उदानवायू आपल्या नियंत्रणाखाली असणे हे अन्य अनेक भौतिक कारणानेही आवश्यक आहे. वर उदानवायूचे नित्य जीवनात होत असलेले हास्यास्पद प्रकार आपण पाहिले. ते नियंत्रणात आणणे श्रेयस्कर आहे. यासाठी आपण उदानवायूच्या अनावश्यक हालचालीने प्रभावित तर होत नाही ना याचे निरीक्षण करावे. बहुतांशी आपण उदानवायूच्या प्रभावाने हालचाली करत असतो. तसे होत असेल तर ते मुद्दाम नियंत्रणात आणावे. आपल्या हालचाली आपल्या बुद्धीप्रमाणे मर्जीने व्हायला पाहिजेत. म्हणजे संचित समाप्त झाल्यावर मुक्ती प्राप्त झाल्यामुळे जेव्हा औषात्मा म्हणजे आपण देहत्याग करून अंतःकरणामधील गुप्त गुह्य गुहेमधून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाकडे यात्रा करण्यासाठी उदानवायूवर स्वार होऊ, तेव्हा तो आपल्या देहाबाहेर न नेता तो गुहेमधून ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी नेतो. अशा प्रकारे आपली ही यात्रा सहज पार होते. परंतु जर उदानवायू तीव्र सक्रिय असेल तर अशांचे संचित जरी समाप्त झाले तरीही उदानवायू औषात्म्याला देहाबाहेर घेऊन जातो. अशांना विनाकारण पुन्हा भौतिकात जीवन जगावे लागते. असे जन्मापासूनच अजाण, अश्राप, भाबडे, निष्पाप, निरागस, निरीच्छ, प्रामाणिक, इमानदार वगैरे असतात. आपण असे जीव पाहतो. अशांच्या हातून चुकून काही अयोगिक घडले की त्यांची संचिताची यादी सुरू होते आणि जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. किंवा अशांचे वय वाढले की संचित नसल्यामुळे स्वभावतःच त्यांना थोडी जाण येते आणि मग असे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा शोध देहाबाहेर पदेगावर घेऊ लागतात. ते जसजसे शोध घेत पुढे पुढे जातात तसतसे औषात्मा मागे मागे राहतो. हे असेच पुढे जात राहतात आणि आपण औषात्मा तर आपल्याच अंतःकरणात आहोत आणि आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी आहे. बाह्य भागामध्ये तो सापडत नाही, कारण तो तेथे नाही. एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे स्वतःच्याच अंतःकरणामध्ये उतरून त्याच्याशी योग जुळवून येणे. आपल्याला आपले स्वतःचे बाह्य दर्शन होत नाही. एकतर आरशात, पाण्यामध्ये किंवा फोटोमध्ये पाहून समाधान मानावे लागते. एवढे करून ते सत्य नसते, ती प्रतिमा असते. औषात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे आणि तो अंतःकरणात आहे. तेथे उतरण्यासाठी अंतःकरणात उतरावे लागते.
म्हणजे आपण आपोआपच सूक्ष्माती सूक्ष्म होतो आणि त्याचे सान्निध्य साध्य होते. यासाठी उदान वायू नियंत्रित झाला पाहिजे. म्हणजे आपले विचार पर्यायाने मन क्षीण होते. आपले नसते उद्योग उचापती बंद होतात. संचित लवकर संपते. औषात्म्याशी योग जुळून येतो. आता औषात्म्याची यात्रा त्या गुप्त गुहेमधून सुरू होते. आपण यथाकाळी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या द्वारे दाखल होतो. तेथे प्रतीक्षा करावी लागते. किती ती त्याची मर्जी असते. मन क्षीण होण्यासाठी, विचार थांबण्यासाठी, उदानवायू नियंत्रित होण्यासाठी, आत्मयोग जुळून येण्यासाठी, साक्षात्कार होण्यासाठी काय करावे लागते, कोणत्या साधना आहेत, हेच या चिंतनामधून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. यासाठीच ही प्रवचने आहेत. हरिओम.